तुमच्या किचन मध्ये आता गॅस येणार की नाही हे सुद्धा आता सरकार ठरवणार आहे. इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका यांच्या युद्धाचे पडसाद नाही म्हणता भारतात सुद्धा दिसायला लागलेत. आता देशात पेट्रोल डिझेलचा तुटवडा पडू नये म्हणून केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू कायदा लागू केलाय. याचा अर्थ आता तुमच्या गॅस सिलेंडर पासून ते शेतीच्या खतांपर्यंत सर्व निर्णय एक विशेष सरकारी समिती घेणार आहे. सरकारने हा कायदा लागू केल्यामुळे आता पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या साठवणुकीवर आणि वितरणावर पूर्णपणे केंद्राचं नियंत्रण असेल. यामुळे कुणीही इंधनाचा बेकायदेशीर साठा करू शकणार नाही. यातून सर्वसामान्यांना इंधन मिळत राहावे यासाठी सरकार प्रयत्न करेल. घरगुती वापराव्यतिरिक्त म्हणजे कारखाने, हॉटेल्सना दिल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या मागणीवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष समिती बनवण्यात आली आहे. या समितीमध्ये ऑइल कंपन्यांचे 3 कार्यकारी संचालक असतील. उद्योगांना किती गॅस द्यायचा याचा निर्णय आता समिती घेईल. यानंतर दुसरे प्राधान्य शेतीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या खत निर्मिती प्रकल्पांना देण्यात आलंय. मात्र सध्याची आणीबाणी लक्षात घेता या खत प्रकल्पांना त्यांच्या गेल्या 6 महिन्यांच्या सरासरी वापराच्या केवळ 70% नैसर्गिक वायू पुरवला जाणार आहे. इंधनाचा तुटवडा असताना सुद्धा देशातील अन्न सुरक्षा आणि सामान्यांचे जनजीवन सुरक्षित राखण्यासाठी सरकारनं हे धोरणात्मक पाऊल उचललंय. जर अजून काही काळी युद्धजन्य परिस्थिती अजून अशीच राहिली तर येणारा काळ अजून अवघड असेल असा इशारा तज्ञांनी दिलाय.